तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। तर अमोल काळे यांचं पार्थिव आता मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे। न्यूयॉर्कमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झालेला होता। भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अमोल काळे हे न्यूयॉर्कमध्ये गेलेले होते, मात्र त्या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं आकस्मिक निधन झालं। वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, अमोल काळे यांचं पार्थिव मुंबईमध्ये दाखल झालंय। सागर बरोबर आहे। अमोल काळे जे आहेत ते एमसीएचे अध्यक्ष होते। त्यांचं निधन जे आहे ते अमेरिकेमध्ये ते सामना बघण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळी त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यानंतर त्यांचा निधन जे आहे ते झालेलं पाहायला मिळालं। त्यांचं पार्थिव जे आहे ते आता एमसीए मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जे संपूर्ण या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अनेक राजकीय सगळे नेते मंडळी, त्याचप्रमाणे एमसीए क्लबचे सगळे मेंबर्स आणि काही माजी क्रिकेटर हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत। अंत्यदर्शनासाठी 1 तास या ठिकाणी पार्थिव जे आहे ते ठेवलं जाणार आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अमोल काळे यांनी अध्यक्षपदाची धुरा एमसीएची सांभाळल्यानंतर अनेक मोठमोठे निर्णय जे आहेत एमसीएसाठी महत्त्वपूर्ण घेतलेले होते। अचानक अशा पद्धतीने एक्झिट होईल त्यांची हे कोणालाच अवगत नव्हता। मोठ्या प्रमाणात शोककळा जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। नक्कीच विनायक, धन्यवाद या माहितीसाठी।